पण कशाचं सर्व नक्कीच खूप 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 छान असतात. तिथे सगळे उठलेले आहेत. हे बघा, हे पण उठलेला पण उठले, सगळं उठलं. सगळ्यांचे झोपे वगैरे छान झाल्या. दुसऱ्या झोपण्यामध्ये आलं होतं मी काल तुम्हाला दाखवलं होतं बघा. मी खूप उशीर आले होते. तिथं आपण मूवी बघत होते. ह्याला माहिती पण नव्हतं त्यांचा व्हिडिओ काढून घेतलाय. तर आजच्या ब्लॉग एंड केला मी. आजच्या ब्लॉगला सुरुवात करते आता. आजच्या जमाला मस्त बघूयात काय करतं काय नाही. आता सगळे आतरून पाहून जिकडं तिकडं झालं ना, सगळं मी आवरत आहे. हे आवरत आहे, दिदी आवरत आहे, सगळेजण आम्ही मिळून मी तिकडं थोडंसं क्लीन केलं. आणि तिथं थोडंसं हे कपडे वगैरे हे झाले तिथे, हे थोडंसं क्लीन करते. ह्याला ब्रश कर म्हणलं तर करत नाही. झूठ झूठ पे झूठ, क्या झूठ बोला, हाँ काय झूठ नहीं बोला, ये झूठ बोला. हे पण तिच्याकडे लक्ष देऊन काय करत द्या. तर आता मी सगळे क्लीन करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते आता काय काय क्लीन करते. छान बस कामाला सगळे कामं झाले. आता पुसून घ्यावं म्हटलं मी पटकन. पाणी भरायला घेतलं इथे, म्हणजे पाणी भरण्यासाठी घेतलं. पाणी भरून लायझॉल टाकलं त्याच्यामध्ये. काय कपडे अजून लायझॉल टाकलं त्याच्यामध्ये. आपण पुसून वगैरे घेते सगळ्या रूमा. आणि कोणतं असणार घरात सगळेजण असल्यानंतर गरडा झालता. सगळं आवरून घेतला. झाडून माझं झालं सगळं. आता फक्त पुसून घ्यायचं राहिलंय. मी पुसून घेते. हे बघा मंदिर, मोठावाला मंदिर. मग काय हाती का नाही, तिकडे जाऊन बघ. गेली. ये तुम्ही या बघ. दीदी तिकडे जाऊन बघ. वॉश बेसिन कडे, टॉयलेट कडे जाय. वॉश बेसिन तिकडे वॉश बेसिन वर बघ. तरी त्याची आहे ना, ती माझी क्लिनिंग सगळी चालू झाली होती घरातली. कारण सगळेजण एकत्र म्हटल्यानंतर घरामध्ये पसारा तर होणारच झाला. तेच सगळी माझी क्लिनिंग वगैरे चालू होती. आधी घर वगैरे सगळे झाडून घेतले, नंतर घर वगैरे पुसून घेतले. आणि मध्येच बघा म्हणजे ते आंघोळ करून आला होता आणि त्याची मस्ती मध्ये वेगळीच होती. ती मस्ती पण तुम्ही बघा. आता माझा मोबाईलच त्याने घेतला काढून आणि चालू केली त्याची मस्ती. दीदी वाला है, दीदी वाला है. नको नाही, वाला है. तर बघा आता हे पटकनावर म्हणलं तर टाइमपास करायला चालू करायला आवर म्हणायला घर चला आता तर लापतावर काय आलाय रे? काय लापताला ब्लॉक करून टाक. दुसरा स्वयंपाक झाले. चपात्या झाल्यात, फक्त चपात्या. आमचं खेळायचं काम. जास्त संघ खेळण्याच्या नादामध्ये इथे पीठ लागले. चांगलं नाही झालं. सगळं पिठानं पीठ चावलं, चपात्या करायच्या. सगळे आराम करायला, मीच काम करायचं. हेच काम होतं काय. चपात्याला पीठ लावायच्या डब्यामध्ये, पीठ टाकून काय. तर इथे जे आहे आम्हाला मी बोलत बोलत पटकन जे आहे ते माझा स्वयंपाक वगैरे उरकून घेतला आणि सगळं काम पटपट असे करून घेतले. फुलाला चांगलं असते, खरंच होते. बनवली असते की त्याची फेकून द्यायचं. पहिला सांगायचं ना, कुलछे बनवले असते मस्त. तुला म्हणलं फेकून द्यायला बाहेरसोबत खायला येते कुलछे तर गरम करून. एकदा मी आणखीन ते छोले भटुरेची रेसिपी ऑर्डर अपलोड केले नाही. डबल बनवायचे तर आता सध्याला खूप जास्त गडबड झाली घरामध्ये. सगळं टाइम नाही पकडलं बघा. रात्री उद्या परवा बघते. आणि चॅलेंज
तुला माहिती मला तर कवा बी आता चालतंय. पुढच्या वेळेस आम्हाला पाणीपुरी करणार आणि एखादा व्लॉग आम्ही आता पुढचा जो व्लॉग टाकतात ते पीठ दिसायचे आता पुढे आता कसं लावणार आता म्हणजे लगे आताच नाही पण थोड्या दिवसांनी चॅलेंज पाणीपुरी इटिंग चॅलेंज करणार आहोत आम्ही दोघं. हे जिंकणार आहे मला तसं माहिती आहे मी तेवढं ते खाणार नाही आता लोक जास्त खातात. पण तरी मी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ते ब्लॉग बघण्यासाठी आम्हाला म्हणते सबस्क्राईब परवा व्हिडिओ आली का त्या परवा दिवशी आम्ही बनविली का मग अजून 4 दिवसानंतर ती व्हिडिओ येत्या. कधी नियोजन लागते हे माहित नाही कारण पाणीपुरी आता कधी बनवते ते माहित नाही. मागे पाणीपुरी बनवते मी ब्लॉग टाकला असेल बहुतेक नसेल टाकलाय का पाणीपुरी टाकलाय. ते 4 दिवसाचे ब्लॉगच टाकणं झालंय आणि शूटिंग म्हणजे शूट करून सगळे ठेवलेत पण अपलोड एडिटिंग करणं हे राहिले कारण अपलोड एडिटिंगला खूप जास्त टाइम जातो आणि हे 2-3 दिवस तर आमच्या ह्या राड्यातच गेले सगळे. तुम्हाला मॅजिक बघायचंय तर स्क्रीनवर 2दा दाबा. नाही तसं लाईक नाही होत ते शॉर्ट्स लावते ह्या मोठ्याला नाही होत. बारक्या ह्याच्यामध्ये जाऊन 2दा दाबा तुम्हाला मॅजिक बघायचं तर शॉर्ट्स वर लावून मग व्हिडिओ लवकर येते त्याच्यानं. आमच्या चॅलेंजची व्हिडिओ लवकर येते. हा तर इथे जे आहे ते बाहेर सगळेजण गहू नेसण्यासाठी बसले होते म्हणूनच आज माझ्या मागे जे आहे ते स्वयंपाक होता आणि जोपर्यंत आता गहू वगैरे होत नाही तोपर्यंत माझ्याच मागे स्वयंपाक राहणार आणि मी ते मस्त खुर्चीवर बसले होते पीठ मुरेपर्यंत तोपर्यंत आम्हाला माझी मस्त अशी मसाज करून देत होता पाठीची कारण थांबून वगैरे खूप जास्त पाठ दुखत असते ना सो त्याच्यामुळेच. पहले देखा था मैंने बोला था दीदी पैसे दे आईस्क्रीम मला खायच्या मग दीदीनं पैसे दिले आणि मी माझ्यासाठी आईस्क्रीम आला दीदीनं मला आईस्क्रीम दिली दीदीनं मला आईस्क्रीम दिली दीदी थँक्यू दीदी थँक्यू दीदी माझी आईस्क्रीम घेतली आईस्क्रीम एक आहे त्याला खाणार आहे की नाही तर आता आईस्क्रीम सगळं आणले थम्स अप स्प्राइट सगळं आणले ते आहे की त्यांना आईस्क्रीमची बगावत सुरू झाल्यावर जजमेंट सुरू झाल्यावर वेगळंच असते हे आणि खायला आणलंय शेव मुरमुरा स्पेशल मी ड्रिंक बनवणार आहे ह्याचं काहीतरी वेगळं असते की मला पिऊ देणं झालं आणि पिऊ देत नाही पोट दुखते मी ड्रिंक बनवणार काहीच बोलू देणार नाही तुला स्वयंपाक केला इथे मी आता भाकरी फक्त भाकरी राहिला फक्त भाकरी करायचं मग किचनचा राडावराचा एवढा झाला बॅक कॅमेरा आणि त्या जाळापाशी आईस्क्रीम ठुल्या माझी दीदीला आईस्क्रीम पागवायच्या खायला आणले मी आईस्क्रीम हे काय खायलेत क्या खा रे शेव मुरमुरे
मला भांडे घासायचा जो किचन आवरायचे, पण मी आधी म्हटलं आईस्क्रीम खावं. फ्रीजमध्ये ठेवायला मेल्ट होत नाही, पण ह्याच्या संग खायचं म्हटलं म्हणून खायला घेतलं. आता हे खाऊन भेटते तुम्हाला. आता एक सांगते, आईस्क्रीम खायला तर लागले. आईस्क्रीम खायला घेतली होती, सगळ्यांनी सगळे आईस्क्रीम खाऊन घेतली. हे बी खाली, कशी बसले जसं की काहीच केलं नाही. साधा सिंपल माणूस आमचा. बोलायचंच नाही तुला, तू बोलू. सगळ्यांनी खाल्ले माझी आईस्क्रीम, सगळ्यांनी. मला आईस्क्रीम प्रूफ काय आहे? आम्ही खाल्ले म्हणून मी तर दुनिया सबूत मांगती है हमसे. सबूत नहीं हमारे पास अभी इसमें. गरीबों पे खाल्ली खाली नाकी मी. तुम कहाँ पे गरीब दिखती हो? इतना जींस टॉप अच्छे तो पहनी हो. मैं देखो कल का ही पहनी हूँ मैं गरीब दिखती नया हूँ. लेके दो हम. मेरी पेमेंट आ जाएगी तो दे दूंगी ना लेके. एक क्या दो दे दूंगी. चलेगा चलेगा. तुम्हारा फेवरेट ब्लैक कलर का दे दूंगी. भैया भी खाल्लाय. नाही खायला. सगळ्यांनी माझी आईस्क्रीम खाल्ली आहे. आता मला भैया आणतो मला, मी एक घास देणार नाही, मी दररोज लावून खाणार. आता जे आहे सॉरी ऊन चमकते, कोणीकडे कॅमेरा धरावा सुधारत नाहीये. तर आता मी हा ड्रेस घातलेला आहे मस्त असा. खूप दिवसाखालचा ड्रेस आहे, खूप दिवसाखालचा. आणि आज घालते मी किती 1-2 वर्षानंतर आज ड्रेस घातला आहे आम्ही. आणि एवढा भारी ड्रेस आहे, मोठा फ्लेअरवाला आहे असा. तर मला एक थोडे काही फोटो काढायचे होते याच्यावरती, रील्स पण काय काढायच्या होत्या. स्वतःही कामं झाले. आता मी तयार होते, मस्त हेअरस्टाईल पाडते थोडंसं, जे ते गंध वगैरे लावते. मी मेकअप तर काय करत नाही, तुम्हाला माहिती आहे. तर चला पटकन सगळं करते. रूममध्ये कसं इकडून ह्या खिडकीतून ना ऊन पडतोय बघा, आणि लाईट बंद आहे. सो हे कुणीकडून लाईट कशी येते ते काही समजत नाही. आणि इकडं असं केल्यानंतर महागून चमकते, सो माझा चेहरा क्लिअर दिसत नाहीये. तर असं धरते मी. तर चला पटकन माझं आवरून घेते मी आता. आता फायनली मी रेडी झालेली आहे. आणि हे दोघं झोपले. ए झोप लवकर, उठा की. आणि मी तयार झाले, हे माझे फोटो काढते. आरू रोड रात्रच एकला उठवलीस मारून. तर आता शूट वगैरे आमचा सगळा झालाय. सगळे व्हिडिओ काढले, रील्स काढले. आता खाली जायचे, ड्रेस चेंज करायचा आहे. आणि दीदी वापस जाणार आहे, तुम्हाला सकाळी म्हटलं होतं मी. तर आता बघूयात तिची पॅकिंग वगैरे कुठपर्यंत आली असेल पेपरवरून आता. तर चला मग आता एकदा खाली जाऊया. वगैरे जे खाली आली होती ती मी खाली गेले. आणि नंतर काहीच मला ब्लॉग शूट करायचं लक्ष नाही. मी दुसरा ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर ह्या ब्लॉगची एंडिंग मी इथेच करत आहे. आज एंडिंग करत आहे मी, कारण एडिट करून आजच टाकणार आहे. आता वरी बसले होते असंच वाऱ्याला, तर एडिट करत होते. वातावरण वगैरे मस्त झालं आहे. तर आजचा ब्लॉग, हवाला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनल पटकन सबस्क्राईब करून ठेवा जर केलं नसेल तर. अजून एक जण इथं बसले वार यायला त्याच्यानं. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करते मी. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.